हळूच बोलायची, पण हळूच बोलायची, पण काळजी अशी घ्यायची, बोलायची हळूच पण मला ऐकू येईल असं बोलायची. काय करायचं त्याच्या परपंचाला नुसतं म्हणायचं, आणि एवढा परपंच आणि तेवढा परपंच, आपण मेलं म्हणजे काय आपल्या मड्यावर बांधून द्यायचं सगळं. माणूस बोलत नाही म्हणून किती एखाद्याचा जीव घ्यायचा असतो. वाईट तरी माणसाने माणसासारखं वागावं. कुठवर मी तरी ऐकायचं, माझ्या जागेवर दुसरी असती तर नांदली सुद्धा नसती. बाळा करतो वारा जातो बसा बसा, कुणाला बोलायचं कुणाला, आपलंच नशीब फुटकं. तरी माझा बाप नको म्हणत होता तरी मध्यस्थी म्हणला असू द्या, पोरग कीर्तन बी करताय मास्तर बी करताय म्हणून दिली माझ्या बापाने हिरीट डपून. पण ही तर द्यायची. एवढं चाललं होतं गाडीत मागं बसून. बापू दादा काय करायचं, आपण गप बसलो होतो. बरडमध्ये आल्यावर मी थोडीशी गाडी बाजूला लावली. मी म्हणलं हो का काय झालं असेल ते सांगा, असं रडू नका. रडत जर घरी गेलं तर पुन्हा आई भांडते, माझी लय आपदाव. आई भांडती म्हणली तो कशाला नेली होती असं म्हणली असते, म्हणून मी आपलं गाडी बाजूला लावली. मी म्हणलं हो का काय झालं, म्हणजे अजिबात माझ्याबरोबर मरच तोर बोलत नाही, फक्त सांग फक्त काय झालं. म्हणजे अजिबात माझ्याबरोबर बोलायचं नाही, पुन्हा माझ्याबरोबर माहेराला यायचं, मरोच तोर येत झालं काय तेवढं सांग. म्हणली तुम्ही माहेरात तुम्ही गाडीतनं खाली उतरला आणि तुम्ही पिशव्यात खाली घेत होता तेव्हा माझ्या मैत्रिणींनी तुमच्याकडे बघितलं, आणि माझ्या मैत्रिणींनी तुमच्याकडे बघितलं, आणि तुम्ही निघून गेल्यावर मैत्रिणी घरी आल्या. आता मी कीर्तनाला होतो, म्हणजे द्वात्रावच होतो त्या दिवशी. म्हणले मैत्रिणी घरी आल्या आणि म्हणल्या होय गो ह्या बारीने सासऱ्यावर आली काय.